कोल्हापूर शहरामध्ये पावसाची उघडीप आहे। धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलाय। पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घट व्हायला सुरुवात आहे। पंचगंगा नदीची पाणीपातळी 31 फूट 7 इंचावर आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया कोल्हापूरला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, कोल्हापूरमध्ये पावसानं काहीशी उसंत घेतल्याचं दृश्य आहे। नक्कीच लागवी, काल दिवसभर पावसानं काहीशी उसंत घेतली। अगदी काही तुरळक प्रमाणात पाऊस आहे तो कोल्हापूर शहरात पडलाय आणि पश्चिम घाटमाथ्याचा विचार करायचा झाला तर पश्चिम घाटमाथ्यावरती देखील पावसाचा जोर आहे तो ओसरलेला आहे। विशेषतः धरण पांडव क्षेत्र आहे, त्या पांडव क्षेत्रामध्ये देखील अगदी अत्यल्प प्रमाणात पाण्याची आवक जी आहे ती आपल्याला या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते। सध्या राधानगरी धरण जरी 87% भरलं असलं तरी या राधानगरी धरणातून 1000 पेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो पायथा विद्युतगृहातून नदीपात्रात सुरू करण्यात आलेला आहे। मात्र हा विसर्ग आता कमी करण्याची देखील शक्यता दाट आहे ती जलसंपदा विभागाकडून वर्तवण्यात येते, कारण गेल्या 2 दिवसापासून पावसाचा जोर आहे तो आता मंदावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे ती 31 फुटांवरती आहे आणि पंचगंगा नदी अद्यापही पात्राबाहेर आहे। त्यामुळे जवळपास 28 पेक्षा अधिक बंधारे देखील जिल्ह्यातील पाण्याखाली आहेत। त्यामुळे वाहतूक जरी काहीशी विस्कळीत जरी असली तरी देखील आता हे बंधारे आहेत ते हळूहळू खुले व्हायला सुरुवात झालेली आहे। पहाटे 4 वाजल्यापासून ते आतापर्यंत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 1 फुटांची घट झालेली आहे आणि आता पावसाचा जो जोर होता तो कुठेतरी मंदावल्यामुळं आणि सूर्यदर्शन देखील कोल्हापूरकरांना होत असल्यामुळं हे पाण्याची पातळी आहे ती आता हळूहळू कमी होताना आपल्याला पाहायला मिळते। साधारणतः जर 1 फुटानं पाणी जर कमी झालं असेल 5-6 तासांमध्ये तर आज दिवसभरामध्ये पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती घट होऊन पुन्हा एकदा नदी पात्रात जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। एकूण पाहिलं तर सध्या शेतकरी जो सुखावलेला आहे, शेतकऱ्यांना जो पाऊस अपेक्षित होता तो पडलेला आहे, मात्र धरणं देखील अद्याप भरलेली नाहीयेत, कारण राधानगरी धरण आहे जवळपास ते 87% आहे ते भरलेले आहे। त्यासोबत दूधगंगा धरण देखील एक 24 ते 25% आसपास भरलेत। त्यामुळे जिल्ह्यातील जे लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत ते पूर्ण क्षमतेने भरले असले तरी देखील तलाव पूर्ण क्षमतेने भरले असले देखील अद्याप देखील धरणं 100% भरली नाही। त्यामुळे पाऊस अपेक्षित आहे। जरी शेतकरी सुखावला असला तरी घाटमाथ्यावरती आज पावसाचं प्रमाण कमी राहील असं सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे पर्यायानं धरण पालव क्षेत्रात देखील पावसाचं प्रमाण कमी राहील। मात्र जर पाऊस पडला नाही तर मात्र धरणं भरली नाही तर मात्र खूप अगदी विदारक परिस्थिती निर्माण होऊ शकते, कारण धरणं भरून ओव्हरफ्लो देखील होणं गरजेचं असतं, कारण पुढे अलमट्टी देखील जवळपास 70,000 क्युसेकपेक्षा अधिक पाणी जे आहे ते पुढे सोडलेलं आहे। त्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्यापेक्षा या ठिकाणी अलमट्टीने देखील यापूर्वी म्हणजे महाराष्ट्र सरकार असेल किंवा कर्नाटक सरकार असेल यांच्याशी जो जलसंपदा विभाग आणि दोन्ही संपदा विभागांनी या ठिकाणी जो समन्वय ठेवलेला आहे त्यातून आता विसर्ग आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या जरी पावसाची उघडीप असली तरी पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस पडेल असं देखील सांगितलं गेले। लागवी, अगदी सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।